रेस्टॉरंटचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पार्ट म्हणजे स्टोरेज, म्हणजे किचनचे स्टोअर्स किंवा रेस्टॉरंटचे स्टोअर्स. या रेस्टॉरंटच्या स्टोअर्सला इतकं महत्व आणि इतकं प्राधान्य का? कारण इथे होतं डिस्पॅच, इथे होतं इन्कम, इथे होतो येणारा सगळा जो परचेस ऑर्डर असतो तो इथे येऊन चेक होतो आणि मग असेंबल होतो आणि मग तो चेक केला जातो या दृष्टीने की याची एक्सपायरी किती महिन्यांची आहे, शेल्फ लाईफ किती दिवसांचा आहे आणि मग फिफो किंवा काय म्हणतात की त्याला फिफो आणि लिफो. तर फिफो आणि लिफो या मेथडॉलॉजीजवर स्टोअर सेट केले जातात. अक्षरशः कोल्ड स्टोरेज सुद्धा. खरं तर आमच्या ऑस्ट्रेलियाच्या सेटअपला मोठमोठाले कूलिंग स्टेशन्स आहेत, अक्षरशः एवढ्या मोठाल्या कूलिंग रूम्स आहेत की जिथे जाऊन आतमध्ये सगळं अन्न किंवा अन्न पदार्थ किंवा भाज्या या ठेवल्या जातात. तिथे आम्ही मेजर जे स्टोरेज आहे थंड स्टोरेज ही दिखा ना. तो तुम्ही म्हणा स्टोरेज काय दाखवतात मॅडम, स्टोरेज नाही दाखवत आहे. हा कोल्ड स्टोरेज याच्यावर सुद्धा डेटचं टॅगिंग कंपल्सरी असतं. हे FDA रूल्समध्ये लिहिलेलं आहे. हे आज तुकाराम सर आपल्या सगळ्यांना सांगतात आहे, पण हे आधीपासनं पूर्ण ब्रह्म करत आलेलं आहे. लिटरली तुम्ही जर याचा क्लोज व्ह्यू घेतला ना तर खरंच कळेल आहे. हे टॅगिंग आम्ही आज नाही करतोय, अनेक वर्ष झाले पूर्ण ब्रह्म या सगळ्या स्टँडर्ड प्रॅक्टिसेस इतक्या अदबीने इतक्या रिस्पेक्टफुली सांभाळत आहे. म्हणूनच आम्ही फिफो लिफो या पूर्ण कॉन्सेप्टला नीट सांभाळू शकतो. बघा, फूड आणि पॅकेजिंग मटेरियल किंवा केमिकल्स याचं सेग्रिगेशन स्टोअरमध्ये पण कंपल्सरी असतं. या साईडला पूर्णपणे सगळं वेगळं केलेलं आहे, या साईडला सगळं फूड ठेवलं गेलेलं आहे. हे ड्राय फूड आहे, हे ड्राय स्टोअर आहे. या ड्राय स्टोअरमध्ये ना ॲब्सोल्युटली तुम्ही बघा की या रॅक सुद्धा आता किती 2-2.5 वर्ष झालेत या सेक्टरला. या रॅक सुद्धा डीप क्लिनिंगच्या दिवशी क्लीन होतात आणि याच्यावर सुद्धा सगळे हे व्यवस्थित याच्या शेल्फ लाईफ चेक करूनच हे पॅकेट्स आणले जातात. त्याच्याशिवाय हे वरच्या स्टोअरला किंवा वरच्या किचनला जात सुद्धा नाही. कारण आम्हाला माहिती आहे हायजीन मेंटेन करणं किंवा SOP सांभाळणं किती महत्त्वाचं आहे, बरोबर. फिफो लिफो सांभाळताना यांना जेव्हा सुरुवातीला चॅलेंजेस आले तेव्हा आपल्या इंटरनेटनी काय मदत केली ते सांग की जरा. आम्हाला लास्ट जो स्टॉक होता की तो आम्हाला काउंट करावा लागायचा, की समजायचं आम्हाला की लास्ट आपलं 2 kg पेंडिंग आहे आणि आता 4 किलो आहे. तर ते पहिले 2 kg संपलंय काय आम्हाला क्रॉस चेक करून मग नवीन माल घ्यावा लागायचा आणि मग आम्ही पुढे जायचं. जर लास्ट स्टॉकमध्ये एक्स्ट्रा असेल आणि येतानाही एक्स्ट्रा नाही तर आम्हाला ते क्रॉस चेक करून आम्ही तो परत रिटर्न पाठवायचो. असं प्रत्येक वेळेस आम्ही अजूनही चेक करतो आणि आधीही करायचं. आणि आता इंटरनेटमुळे नाही झालंय, आमचं सिस्टीम जे आहे ते आम्हाला स्वतःच सांगतं की आमचा किती स्टॉक उरला आहे आणि किती स्टॉक आम्हाला बोलवायचा आहे. दॅट इज व्हॉट तुकाराम सर इज सेइंग की सिस्टीम ओरिएंटेड कामं करा. ही सगळी सिस्टीम ओरिएंटेड कामं आहे ना रे. म्हणजे त्याच्याशिवाय मजाच नाही. इथे ना शिक्षण खूप महत्वाचं नाही आहे. इथे एखादा लीडर, एखादा त्यांच्यातलाच लीडर की ज्याला या सगळ्या गोष्टींची माहिती आहे तो बरोबर नॉन डिग्री होल्डरला सुद्धा हे शिकवू शकतोय. खूप सोपं आहे, खूप साधं आहे. त्याला कधी साध्या पद्धतीने घ्या, त्याला अगदी साध्या पद्धतीने समजून घ्या. ते तुमच्यावर कालेलं बाळत नाही, तो काही आग्रह नाही, पण ती मॅन्डेटरी स्टेप आहे हे लक्षात घ्या.